तर विराज म्हात्रे यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार जर मारले तर रोहन पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राइज येईल पहा. चौकार हॅट्रिक साठी रोहन यांच्या माध्यमातून विराज साठी 3 चौकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. तर मॅच ऑन जमले तमाम क्रीडा रसिकांचं वेलकम बॅक. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या फेरीतील अंतिम लढत पाहायला मिळेल. एक साईडला असेल रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना नावडे SMG नावडे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर टॉस जिंकला होता टीम नावडेने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि बॅटिंग करत असताना पहिला विकेट इथे आपण पाहायला मिळतोय. विराज म्हात्रे बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रीतम चौधरी बॅटिंगसाठी सज्ज. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील. पहिल्या फेरीतील अंतिम फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अगदी यॉर्कर कमालीचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही. हा चेंडू देखील डॉन पिकला जातोय. मागील 2 ते 3 मॅच आपण पाहिल्या तर टॉस जिंकून बॅटिंग करताना कॅप्टनने घेतल्याने तिथून मात्र पहिले 2 षटक संघर्षाची राहिलीत आणि मागील 3 षटकामध्ये म्हणजेच पुढील 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग केली. असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिलं. पहिल्या 2 षटकामध्ये संघर्ष करावा लागतो आणि त्यानंतर मात्र जे उर्वरित 3 षटके उरतात तिथे मात्र फलंदाज प्रहार करताना पाहायला मिळत आहेत. 50+ धाबा करताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये थोडंसं चित्र वेगळं होतं. अगदी लो स्कोरच्या मॅचेस होत्या आणि त्या मॅचेस देखील हाय व्होल्टेजच्या होताना पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र आजच्या दिवसामध्ये थोडंसं खेळपट्टी रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील दमदार गोलंदाजी करत असताना अद्याप राईट टाइम ओव्हर द विकेट. दिशा दाखवले. लोअर फुल टॉस अगदी स्क्वेअर लेगला जातोय सरळ चेंडू अगदी वेगाने सुसाट चौकार. धाबा फलकावरती चौकार आला. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉल इथून फेकला जातोय. प्रॉपर टायमिंग कुठेतरी जुळलं. अगदी एंडला चेंडू लागला आणि तिथून मात्र गोलंदाज प्रवीण पाटीलने त्या चेंडूची अडवणी केली. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 5. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील प्रहार केला. अगदी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. बॅकअप चांगला होता. त्या कारणामुळे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. बॅटिंग करत असताना SGM नावडे संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 1 विकेट आणि धाव फलकावर धावा 6.
पहा मी विनंती करतो 12 वाजून तब्बल 7 मिनिटांनी खेळ चालू झाला होता. आता 12 वाजून 12 मिनिटं झालेत. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेडोंग टीमने अतिरिक्त वेळ खर्च केला, त्यामुळे खरं त्यांना 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागला. कारण वेळेनुसार खरं आयोजन कमिटीने आम्हाला सांगण्यात आले की पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत, त्यामुळे तुम्हाला इथून वेळेचे बहान मात्र ठेवणं तेवढंच गरजेचं. टीम वलभ आम्ही तुम्हाला इथून सूचना देऊ. 12 वाजून 7 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, म्हणजेच 12 वाजून 27 मिनिटांनी 4 षटके संपन्न झाली पाहिजेत. याच्याकडे टीम वलभ लक्ष असू द्या. निशांत गोलंदाजी मार्कवर इथे प्रहार केलाय. 20 पटक बॅटिंग. चेंडू बराच काल हवेमध्ये तरंगतोय. चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. 4 रन. चौकार पाहिला. अगदी चेंडू उंच भराळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. प्रयत्न चांगले केले होते, तिथून मात्र प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाही. चौकाराकरता चेंडू गेला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. रोहनने जर लगातार 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज इथून आदरणीय जगन्नाथजी खानावकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. पहा लगातार 3 षटकारला इथे पहा पहिला षटकार ठोकायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर नावडे टीम साठी पहा शुभेच्छा आलेल्या आहेत. जितेश म्हात्रे, रोहित खानावकर आणि रोशन खानावकर अँड मर्याई मित्र मंडळ यांच्या माध्यमातून SMG नावडे टीमला इथून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. ऑनलाईन मॅच पाहत आहेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह आम्हाला जोडले त्यांचं देखील आम्ही आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. इथे प्रॉपर टायमिंग जुळलंय का? यस. आणि तिथे मात्र पहा चांगला झेल. असं वाटलं होतं एलिव्हेशन आणि टायमिंग प्रॉपर मिळेल, परंतु तिथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना टीम SMG नावडे संघाला फलंदाज रोहन खानावकर बाद. अशीच गाणी आपल्याला ऐकायला मिळतील, कारण की 12चा पल्ला खरं तर पार पडलाय, त्यामुळे गाण्यांना देखील आता जरूर मजा येईल. तर आपण मॅच पाहतो. टोटल धावा फलकावर धावा आपण पाहतोय. टोटल 12 धावा धावा फलकावरती 2 बाद SMG नावडे संघाचे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतो निशांत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार जरूर आला, त्यानंतर निशांतने कमबॅक केलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये. तर आदरणीय जितेजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करतो यावा पण अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत. इथे पहा सेन्सिबल क्रिकेट. अतिशय हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला होतोय. मिड ऑफला खेळाडू तैनात. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 13 धावा धावा फलकावरती लागलेत. तर टोटल धावा फलकावर धावा अतिशय संत गतीने धावसंख्या पुढे जात असताना 13 धावा धावा फलकावरती आपण पाहतो. 2 बाद अशी अवस्था आपण पाहतोय. ऑन स्कोर बोर्डवरती SMG नावडे संघाची लगातार 3 षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज. चला टाइम अलर्ट असेल पहा. 12 वाजून 7 मिनिटांनी सामना चालू होता.
10 मिनिटं झालेत. आता मात्र ऑन साइडला तडाखा देण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळेल का? एलिव्हेशन मिळत नाही. तिथे टप्पा वन बाउन्स अडवला जातोय. कॉलिंग खराब. तिथं मात्र थोडीशी चुकी झाली होती दोनही फलंदाजांकडून आणि तिथून मात्र कंप्लीट केल्या त्या म्हणजे फक्त 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न होता परंतु तिथे मात्र नकार दिला आणि तिथून मात्र 2 धाब्याच्या मदतीने धाबा संख्या पुढे. टोटल 15 धाबा धाबा फलकावरती ऍड केल्या जात आहेत. 2-15 अवस्था आपण पाहतो. आमदार चषक 2025 ही रजनी क्रिकेट स्पर्धा आज चौथी रजनी. अगदी डीप ओलच्या आज लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. अकुट टप्प्याचा चेंडू अगदी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय शानदार षटकार. आयवा कॅशसाठी पहा 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल आदरणीय विकास भंडारी यांच्या माध्यमातून. 7 दिवस आपली रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. 7ही दिवस आयवा कॅशसाठी कोणता प्रेक्षक असेल त्याला मात्र 300 रुपयाचं कॅश प्राइज इथं देण्यात येईल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर कॅश तुम्ही अगदी रिलिंगच्या बाहेर पकडला तर तुम्हाला देखील 300 रुपये देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. तर आपण पाहतो ऑन स्क्रीन प्रभुदास अण्णा भोईरे यांचा आपण स्टँड पाहायला मिळतंय. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निहाल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक दमदार गोलंदाज आहे निहाल. यंग टॅलेंटेड खेळाडू निहाल कशा प्रकारे इथून गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार निहाल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप पंचाचा इशारा येतोय. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावा संख्या पुढे. टोटल धावा फलकावरती लागले 22 धावा फलकावरती. आशिष मागील काही मॅचमध्ये आपण पाहिलं 2 षटक संघर्षाची राहत आहेत आणि पुढील 3 षटकामध्ये धावा बऱ्याचशा मात्र अगदी येत आहेत. या मॅचमध्ये तसं पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे जेलची संधी आणि तिथून मात्र चुकी होते. फिल्डिंग खराब राहिली टीम रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ संघाची. मिस टायमिंग अगदी फटका होता. जेलची संधी प्राप्त झाली होती. वायडिश लॉंगॉनला तो झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र भूमीला दान केला होतोय आणि टोटल या चेंडूवरती धाबा काढल्यात ते म्हणजे एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे. 23 धाबा फलकावरती. 12:21 झालेले आहेत. अजूनही तुमच्याकडे 7 मिनिट आहेत. 6 मिनिटं पहा. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या टीम बोलप. यावेळी परफेक्ट टायमिंग. चेंडू जातोय सरळ अगदी टक करून आवाज आला. स्टँड अँड डिलिव्हर. फलंदाज प्रीतम चौधरीच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. दारूसाठी नवरा तर इथून षटकार ठोकला. फलंदाज प्रीतम चौधरीच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. गोलंदाज निहाल पाटील वरती प्रहार केलाय. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र एशियन टेकन विकेटचं पतन. षटकार ठोकला होता प्रीतमने. आता मात्र विकेट मिळवलाय निहाल पाटील या खेळाडूने.
जर आला असाल तर पहा रिपोर्टिंग करून घ्या, कारण या मॅचने जर आपला सामना खेळवला तरी याच्याकडे लक्ष असू द्या. गावदेवी तुर्बे आपण सज्ज राहायचे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो तुम्हाला फाईट बॅक करेल, याच्याकडे लक्ष असू द्या. क्षितिज मात्रे बॅटिंगसाठी SMG नावडे संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावर आलाय. आता मधल्या फळीमधील बॅट्समनला चांगली बॅटिंग करावी लागेल. निहालचा हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र झेलचा प्रयत्न चांगला आलेला. एफर्ट चांगले होते. अगदी दूरवर चेंडू होता आणि दूरवरून खरं तर लॉंग ऑफचे खेळाडू तिथे पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे 30 धावा कंप्लीट. धावा फलकावरती SMG नावडे संघाचे आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 30वे षटक प्रगतीपथावर आहे. 30व्या षटकातले अद्याप काही चेंडू शिल्लक. निहाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. यावेळी अगदी चेंडू गती होती. या चेंडूवरती बॅट अँड बॉलमध्ये कोणताच संपर्क नाही. चेंडू सरळ विसवला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू निहाल पाटील या गोलंदाजाचा, अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू, अंडर 22 चा हा खेळाडू आहे. दमदार गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो निहाल पाटील. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी ऑन साईडला फिल्डिंग खराब. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना SMG नावडे संघाला येतोय चौकार. SMG नावडे संघ जाऊन पोहोचलाय 34 धाब्यांवरती. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण पाटील सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण पाटील पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये आशिष आम्हाला कळवतील 6 धाबा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र 1 विकेट जरूर त्यांनी मिळवली. आता सेकंड स्पेलमध्ये दाखल झालेत प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये. क्षितिजसाठी पहिला चेंडू बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न, अगदी अलॉंग द कार्पेटच्या साइडने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज क्षितिजाचा. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 35 धावा. अशीच अजूनही जवळपास मला वाटते 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे 11 चेंडूमध्ये इथून 15-16 धावा जरी आल्या तरी बॅटिंग स्कोर जरूर इथून उभारला जाईल टीम नावडे संघ. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी स्लोअर वन टाकला होता. पिक करू शकला नाही फलंदाज या चेंडूला आणि तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू, अगदी चांगला चेंडू. पहिला चेंडू तेज तर्रार टाकला होता. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. अतिशय स्लोअर वन होता. गोलंदाज तयार प्रवीण पाटील. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकलाय. प्रॉपर टायमिंग. दिस इज अब्सोल्युटली ब्युटी क्लास. नितेश खानावकरच्या बॅटमधून आपल्याला तडाखा पाहायला मिळाला. जसा रडारमध्ये चेंडू आला तसा मात्र फेकून दिला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत. षटकार इथे पहा गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता. अगदी खेळाडू तिथे आहेत. फंबल झाले आणि या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं वोलप टीमचं क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर खराब फिल्डिंग राहिले, कारण फिल्डरची चांगली साथ खरं तर लाभली नाही या इनिंगमध्ये. 2 धाबा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धाबा संख्या पुढे जाईल. टोटल 43 धाबा फलकावरती. आता मी म्हणेल चांगल्या स्थितीमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर झुंज देत होता बॅटिंगसाठी नावडे संघ आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये. इथे गतीमध्ये परिवर्तन. जेवढे स्लोअर वन टाकलेत प्रवीण पाटीलने तेवढे मात्र डॉट फेकलेत. दमदार चेंडू, अतिशय चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते अगदी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय.
प्रवीण पाटीलचा पुढचा चेंडू, यावेळी फुलटॉस, अगदी लॉलीपॉप चेंडूवरती प्रहार केला तोय. चेंडू जातोय सरळ अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत. हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता बारा ग आता बारा ग आता बारा ग बारा 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 आता वाजवीन तुझे मी बारा अशी कमर. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. अगदी थर्ड अंपायरकडे रेफर केलाय पंचांनी. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला होता. चार षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फलकावर धाबा SMG नावडे संघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावा फलकावरती 49 लागलेत. खर्च केले स्ट्रिक्ट नियमावली आहे, त्यामुळे तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर फक्त चार खेळाडू, जी समोरची टीम आहे त्यांनी देखील वेळेमध्ये सामना संपवला नाही तर त्यांना देखील आम्ही 30 सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू त्यांना देखील घ्यावे लागतील. त्यामुळे सर्व संघांसाठी एकच हा नियम आहे. तर प्रत्येक षटका गणेश आम्ही वेळ सांगतोय तुम्हाला. तर 30 सर्कलच्या बाहेर आता आपण पाहतो 4 खेळाडू फक्त राहतील. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतो. 49 धावा फलकावरती. तर इथून 2 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं 200 रुपयाचं कॅश प्राइज. ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय सरळ, इट्स आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, शानदार षटकार. एक पैसा आतमध्ये सादर करत असताना अगदी 12 नंतर ज्या प्रकारे गाणं प्ले करायचं ते गाणं मात्र त्यांच्या माध्यमातून वाजवलं जाते, त्यांचं देखील सरसे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला बॅट्समन क्षितिज. या खेळाडूने आता देखील लगातारचा पाठोपाठचा दुसरा षटकार ठोकलाय. क्षितिज मात्र न ठोक दीजिए. नक्कीच संदेश देऊ तुम्हाला. तर रोहन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. पहा बॅट्समन क्षितिज मात्रेला 2 षटकार ठोकले, त्यामुळे इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले.
अजून एक टोकला षटकार तर अजून 200 रुपयाचं कॅश प्राइस. क्या बात आहे, पैशांचा वर्षाव. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले तर फलंदाज क्षितिज मात्रेनं अगदी अंकुट टाप्याचे 2 चेंडू टाकले आणि त्यावर प्रहार केला. मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मात्रे ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. 500 जमा केलेत रोहन पाटील सरांनी. अजून एक षटकार ठोकले तर अजून 200 रुपये. $61 ऑन अ बोर्ड. 61 धाबा धाबा फलकावरती. आता मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. फसवा चेंडू टाकला होता. बॅट आधीच फिरून करतर झाली होती आणि तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. अगदी निर्धाव चेंडू फेकला. असं वाटलं होतं क्षितिजला की हा चेंडू फास्ट येईल, तेच तर राहील, परंतु तिथे मात्र चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करत असताना समीर पाटील आपण पाहिलं. 2 षटकार आल्यानंतर हा चेंडू डॉट फेकला जातोय. अद्याप षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर होणारी मॅच गावदेवी तुर्बे आणि या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेचच त्यांना 2 हात करेल. इथे पहा आणखीन एक तडाखा, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा षटकार आपण पाहिला. फलक मुसंडे मारताय. टोटल 67 धाबा धाबा फलकावरती. क्या बात आहे, चांगली बॅटिंग नावडे टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. दिशाईन मारा. आता मात्र पंच इशारा करतायत आम्हाला की हा व्हाईट बॉल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो करतर धाबा धाबा फलकावरती सध्याच्या स्थितीमध्ये टोटल 68 धाबा, 72 धाबांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे इथून उच्चांक गाठेल का इथून टीम SMG नावडे हे देखील पाहणं गरजेचं. यावेळी देखील प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे. येतोय उत्तुंग षटकार. तर आपण इथे पाहतो षटकार ठोकला फलंदाज क्षितिज मात्रेनं. हायेस्ट टोटल इथं केला जातो. इथे देखील चेंडू जाईल सरळ अगदी डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. क्षितिज मात्रेच्या बॅट मधून येतोय हा 5वा दणदणी षटकार आणि षटकारच्या साहाय्यानं पहिल्या सत्राच्या ओव्हरीतून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना SMG नावडे संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 80 धावा उच्चांक गाठलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि या षटकामध्ये 31 धावा अशी आम्हाला सांगतायत की खर्च केला गोलंदाज समीर पाटीलनं. आणि टोटल धावा फलकावर धावा 80 आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलंय ते रियाश 11 अमन ब्रिगेड वल्लभ संघासमोर. येस दिजे.
अंदाज थँक्यू लवेश दिगे, त्यांना आपण ऐकत होतो. पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या त्या 80, 80 रन्स ऑन अ बोर्ड, 81 81चं टार्गेट आहे. तर चला फलंदाज आपण लगेच मैदानावरती उतरायचे. 12:40 झालेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. निश्चितच इथे आनंद घेत असताना रात्रीचा आनंद आणि यस अशोक कुंभारकर, त्यांचा व्हॉट्सअप सुद्धा ऑन आहे, इंस्टाग्राम ID सुद्धा ऑन आहे. एका क्षणाला यस स्नॅपचॅट, क्या बात आहे. मैदानाकडे आपण वळणार आहोत. 81 धावांचं टार्गेट आहे. 2 फलंदाज मैदानावरती सरकलेत. जाएंगे हम मैदान के अंदर दोस्तों. जीतने के लिए 81 रनों का टारगेट है, लेकिन किस प्रकार से सोच अपनाएंगे ये भी देखने वाली बात है. क्या ये रन बना दिए जाएंगे? क्षमता रखते खिलाड़ी, यदि एक टीम ने रन बनाए तो आप भी बना सकते हैं. क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. और मुकाबला कुछ ही क्षणों में शुरू हो जाएगा. आज की रात में इस मुकाबले के बाद 2 मुकाबले हमारे अभी भी शेष है. सुपर 12 के लिए 2 टीमें क्वालिफाई कर जाएगी. तो जाएंगे दोस्तों मैदान के अंदर. 20 मिनट का समय आपके पास पहले 4 ओवर के लिए. 12:42 हो चुके. मैदान के अंदर हम चले जाएंगे. मुकाबला शुरू हो जाएगा. फर्स्ट बॉल, फर्स्ट डिलीवरी. कट करने का यह प्रयास था. खिलाड़ी मौजूद है. डायरेक्ट हिट से काम बन सकता था. बाल बाल बचे मैदान के अंदर. अमन पाटिल का विकेट बेशकीमती है. प्रवीण पाटिल मैदान के अंदर बल्ला चलना जरूरी है. रोहन पाटिल, इनके ओर से यश खानावकर के लिए एक सुनहरा मौका है. खिलाड़ी पीछे मौजूद है. मौका बन जाएगा. एक पहले विकेट के लिए 100 रुपए, दूसरे विकेट के लिए 500 और तीसरे विकेट के लिए 1000 का इनाम है यश के लिए. और 100 का इनाम यश ने जीत लिया है. प्रवीण पाटिल गोल्स. संघाला खूप सारे शुभेच्छा आलेत. तर राज केबल नेटचे ओनर सन्माननीय रोहन कडू यांना सुद्धा मी विनंती करेन, या आपण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. एकूण धावे त्या 1 धावे, 1 ही रन अब तक बनाए. 2 गेंदे पूरी हो चुके. 81 रनों का लंबा चेस था और प्रवीण पाटिल का विकेट एक नई ऊर्जा देकर चला जाएगा नावडे क्रिकेट टीम को. यश खानावकर के लिए रोहन पाटिल, इनके ओर से पहले विकेट के लिए 100, दूसरे विकेट के लिए 500 और तीसरे विकेट के लिए 1000 रुपए का बम्पर प्राइज है.
गेंदबाजी के लिए यश खानावकर एक बार फिर से तैयार है। तीसरी गेंद लेकर स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज होंगे प्रतीक पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद आएगी। गेंद बिल्कुल नीचे रही। डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई। जब आप बड़े टारगेट का पीछा करने के लिए उतरते हो तब आपके शुरुआती क्रम के ऊपरी क्रम के बल्लेबाज चलना जरूरी हो जाते हैं, खास तौर पर एक बल्लेबाज जो अंत तक बल्लेबाजी करेगा। अब अमन पाटिल का मौजूद रहना जरूरी हो जाएगा जब प्रवीण पाटिल मैदान के बाहर लौट चुके हैं। लेकिन क्या ऐसा हो पाएगा? क्या इतनी क्षमता टीम रखती है? यह भी देखने वाली बात है। 81 रनों का यह लंबा चेस है। गेंदबाज तैयार यश खानावकर। अगली गेंद बल्ले का किनारा, शॉर्ट स्क्वायर लेग में मिसफील्ड। इसका नतीजा भुगतना पड़ेगा। जहां पर एक भी रन नहीं बनता था तीसरे के लिए पलटेंगे खिलाड़ी। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट हमने देखी। 3 रन का इजाफा होता हुआ और 3 रनों की मदद से टीम की रन संख्या बनी है टोटल 4 रन। जितेश मात्रे, रोहित खानावकर, रोशन खानावकर और मरिया मित्र मंडल, इनके ओर से नावडे क्रिकेट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं है। तो सभी का एक बार फिर से हम स्वागत करेंगे। मैदान के अंदर हम लौट चलते हैं दोस्तों। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। गेंदबाज है तैयार। अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद जाएगी। आउटफील्ड है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। पांच गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 8 रन अब तक। थोड़ा सा फास्ट क्रिकेट खेलना है। नावडे क्रिकेट टीम से हम गुजारिश करेंगे। 12:42 को इस मुकाबले की सत्र की शुरुआत हुई थी, 12:46 हो चुके। यदि 20 मिनट में आपके ओवर खत्म, 4 ओवर नहीं होंगे तो एक खिलाड़ी 30 गज के अंदर जाएगा अंतिम ओवर में। डेड गेंद करार अंपायर द्वारा। 5 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 8। 81 रनों का यह टारगेट, 73 रनों की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बड़ी लंबी पारी चाहिए मैदान के अंदर। वल्लभ क्रिकेट टीम, अमन पाटिल वो क्षमता रखते हैं, प्रतीक पाटिल उनका साथ निभाएंगे। गेंदबाजी के लिए यश खानावकर। अंतिम गेंद, अच्छा स्ट्रोक है, पीछे एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद पहुंच से दूर है। पहले ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में रन आए टोटल 12। अब आने वाली 4 ओवरों का खेल अभी भी बाकी है। लगभग 69 का पीछा किया जाएगा। सहयोग पाटिल और परेश पाटिल, इनके ओर से वल्लभ क्रिकेट टीम के लिए शुभकामनाएं। सुयोग पाटिल और परेश पाटिल वल्लभ, जिनके माध्यम से वल्लभ क्रिकेट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं आई है। टीम की रन संख्या बनी है टोटल 12। आने वाली गेंदें 24 गेंदों का खेल है बाकी। गेंदबाजी के लिए आएगा गेंदबाज। आदि पाटिल। पहली गेंद, तेज गेंद थी, शायद बल्ले का किनारा भी था, लेकिन गेंद जमीन से टकराई। अंपायर ने वही दिखाया। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी। पहली गेंद डॉट है। आदि पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर प्रतीक पाटिल को हम देख सकते हैं, बड़े स्ट्रोक की है तलाश। ओवर द विकेट से यह गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। बल्लेबाज जाएंगे मैदान के बाहर।
पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर सफलता आई। ये स्कोरबोर्ड का प्रेशर भी होता है, दबाव भी होता है। जब बड़े स्ट्रोक खेलने लाजमी हो जाते हैं, हर एक गेंद के ऊपर प्रहार करना जरूरी हो जाता है, तब इस तरीके के स्ट्रोक निकलते हैं। केवल बल्ला घुमाने की कोशिश की थी मैदान में और नतीजा हमारे सामने आया। बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। अमन अभी भी मौजूद है। अमन की बात करेंगे, 2 चौके अमन के बल्ले से अब तक हमने देखे, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी हुई थी, अंतिम ओवर जो पहले 17 का था समीर पाटिल का, जिसमें लगभग 5 छक्के आए थे, 31 रन उस ओवर में जरूर आए थे। लेकिन कभी कभी किस खिलाड़ी का दिन नहीं होता, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि वो अच्छा खिलाड़ी नहीं है। इस तरीके के मौके, इस तरीके के हालात आपके सामने कई मर्तबा आएंगे, कई बार आएंगे, लेकिन कभी कभी किसी खिलाड़ी का दिन नहीं चलता, किस्मत साथ नहीं देती, गेंदें ठिकाने पर नहीं गिरती। गेंदबाज तैयार है एक बार फिर से। गति में मिश्रण किया था, क्योंकि जिस तरीके से जिक्र हुआ था जब यश दयाल के सामने थे रिंकू सिंह, जो रिंकू सिंह को 50 लाख में रिटेन किया गया था, लेकिन वो 5 छक्कों ने पूरी तरीके से जिंदगी बदल दी। 17-18 करोड़ में बिके कोलकाता के लिए, और यश दयाल को रिटेन किया था आरसीबी ने। ये क्रिकेट होता है दोस्तों। इस बार कमाल का स्ट्रोक है, गेंद जाएगी सीमा पर। आईवा कैच का था मौका, लेकिन चूके और गेंद जाएगी सीमा पर, छक्का। छोड़ने को राजी नहीं है यहां पर रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ क्रिकेट टीम। कोशिशें जारी है मैदान में। देख के अच्छा लग रहा है कि मुकाबला नहीं छोड़ रहे। नावडे और वल्लभ के बीच में यह अच्छा मुकाबला चलता हुआ। शॉर्ट पिच थे, इस बार बैकफुट के ऊपर तैयार थे। गेंद जाएगी सीमा पर, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। एक और आएगा दणदणाता हुआ छक्का। वैमात काय सांगू मी तुला। जवान 24 रन बने। आदि पाटिल के ऊपर हमले अब शुरू हो चुके हैं। बल्लेबाज है निहाल पाटिल। जबरदस्त यहां पर बल्लेबाजी का नजारा। मुकाबले में अभी भी जिंदा मौजूद रखा है वल्लभ क्रिकेट टीम को। जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। अंतिम गेंद आएगी दूसरे ओवर की। इस बार यह गेंद तेज आई, कट करने का प्रयास था, और यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति। पहले 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 24, 24 रन बने। और जीत की अब बात करेंगे। आने वाली गेंदें 18 है, 57, 57 की है जरूरत। क्या बात है, क्या बात है डीजे। एंजॉय किया जा रहा है, एंटरटेनमेंट। और अशोक कुंभारकर जिनके चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कान है। जाएंगे दोस्तों मैदान में। मुकाबला अभी भी वल्लभ क्रिकेट टीम बिल्कुल इस मुकाबले में जमी हुई है। 18 गेंदें, 57 की है दूरी। हर गेंद के ऊपर 19, हर ओवर में 19 की जरूरत है, तब मुकाबला आपका है। लेकिन नावडे क्रिकेट टीम कैसा होने देगी। यश खानावकर एक बार फिर से चलेंगे अपने स्पेल की दूसरी और अंतिम ओवर लेकर। गेंदबाज तैयार। पहली गेंद अमन के लिए गेंद थी। 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। जबरदस्त यहां पर फील्डिंग का नजारा भी हमें देखने को मिला। अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है। 17 गेंदें और 56 रन की है दूरी। 17 गेंदें, 56 रन।
निहाल पाटिल उनका साथ निभा रहे, अमन पाटिल, प्रवीण पाटिल सस्ते में लौटे थे। वो बड़ा विकेट था जो इस सत्र की दूसरी गेंद के ऊपर मिला था नावड़े क्रिकेट टीम को। जबरदस्त ये मुकाबला है। 80 बने थे पहले सत्र में और इस टूर्नामेंट का अब तक का सबसे बड़ा टोटल हमें देखने को मिला है। एक 81 रनों की जरूरत है। क्या पीछा किया जाएगा? रन बनते हैं दोस्तों, बनाने वाला चाहिए। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा आपके अंदर होना चाहिए। संघर्ष आपको करना होगा मैदान में। क्या बड़े स्ट्रोक आएंगे। 56 की दूरी अभी भी पार करनी है। गेंदबाज है तैयार। हल्के हाथों से इस गेंद को खेला, कमाल की टाइमिंग है। पीछे खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को रोका जाएगा, दूसरे की तलाश थी, तीसरे के लिए पलटे खिलाड़ी। थ्रो अच्छा नहीं है और 3 रन का इजाफा होता है। 1 रन जरूर बचा मैदान में, लेकिन समीकरण फिर से बदल जाएगा। आने वाली गेंदें 16 है और 53 रनों की है जरूरत। इस ओवर में 1-2 बड़े हिट, मुकाबले में वापसी हो सकती है और यह क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलटेगी, यह भी देखने वाली बात है। कुछ दिन पहले हमने पिसारवे के मैदान के ऊपर देखा था, जब नेरे और बेलवली के बीच में मुकाबला 80 का पीछा कर रही थी नेरे क्रिकेट टीम। अंतिम 1 में 6 चाहिए थे और सुशांत गायकर नेरे के आके वो छक्का लगाए थे और मुकाबला छीना था। सुपर 8 की वो लड़ाई थी। रिवर्स खेलने की ये कोशिश, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है इस ओवर में। 15 गेंदें बचेगी और जीतने के लिए 53 रनों की अभी भी जरूरत है। चौथी गेंद लेकर चलेंगे यश खानावकर। सामने है बल्लेबाज अमन पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट से यश तैयार है इस ओवर की चौथी गेंद लेकर। सीधा बल्ला था, सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन में। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। तीसरे अंपायर की मांग यहां पर की जाएगी। चेक हम यहां पर जरूर करेंगे प्राप्ति लाइव की टीम हमारे साथ मौजूद है। सत्यवान काकड़े सर हमारे साथ जुड़ जाएंगे तीसरे अंपायर की भूमिका में। अमन का कॉल था और अच्छी रनिंग दौड़े भी थे, लेकिन क्लोज कॉल है। चेक यहां से हम जरूर करेंगे। बल्लेबाज आउट। जरूरत नहीं थी इस रन की। अमन स्ट्राइक चाहते थे, बड़े स्ट्रोक की तलाश थी और रन आउट के रूप में अपना विकेट फेंका। रन मिलेगा 1 और जीतने के लिए 52 रन की है जरूरत। नंबर के ये खिलाड़ी है। मुकाबला थोड़ा सा दूर जाता है वल्लभ क्रिकेट टीम से, क्योंकि आने वाली अब गेंदें बची है 14 और जीतने के लिए लगभग 52 रन की आवश्यकता है। रन बने हैं टोटल 29 रन बने। 52 रनों की अभी भी है जरूरत। यश खानावकर एक बार फिर से तैयार है साहिल पाटिल के सामने। बड़े स्ट्रोक क्या दिखा पाएंगे साहिल, ये भी देखने वाली बात है। 5वीं गेंद ओवर की। ये गेंद हमने देखी, गेंद जाएगी। खिलाड़ी मौजूद थे लेकिन पहुंच से गेंद दूर है। नो गेंद करार अंपायर द्वारा। ये बीमर थी और गेंद जाएगी 4 रनों के लिए। मिलेगा पंजा। टीम की रन संख्या इसी 5 रनों के मदद से बनी है। 34, 34 के ऊपर पारी पहुंच चुकी है। 47, 47 रनों की अभी भी जरूरत है। टाइम जल्दी से निकल रहा है नावड़े क्रिकेट टीम। गेंदबाज से तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। एक बार फिर से फ्री हिट की यह गेंद है।
सीधे बल्ले से पीछे खिलाड़ी मौजूद है, गेंद जाएगी सीमा पार, मुकाबले में अभी भी वापसी हो सकती है। अंतिम गेंदे बचेगी यहां से 13 और जीतने के लिए जरूरत है 41 की आवश्यकता। जबरदस्त ये मुकाबला है। टीम की रन संख्या बनी है टोटल 40 बने, 41 की है जरूरत। आने वाली गेंद 13, मुकाबले में वापसी के संकेत यहां पर दी है रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ टीम ने। 13 गेंदे, 41 की है जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट। बल्ले का यह हल्का सा किनारा था, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। ओवर की हो जाएगी समाप्ति। अब आने वाली गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। केवल 3 मिनट का समय आपके दोस्तों पास, 1 बच चुका, केवल 2 मिनट का समय। नावड़े क्रिकेट टीम, यदि 2 मिनट में ओवर समाप्त नहीं हुआ तो अंतिम ओवर में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा। फास्ट क्रिकेट आपको दोस्तों खेलना है। बारह गेंदे और जीतने के लिए 40 की जरूरत है। चलो मुकाबला शुरू कर रहे हैं नावड़े क्रिकेट टीम। इतना समय नहीं बनता दोस्तों। 3 ओवर के लिए लगभग आपने 19 मिनट ले चुके आप। गेंदबाज है तैयार। 12 गेंदे, 40 की जरूरत है। पहली गेंद आएगी डॉट। 11 गेंदे, 40 रन, लगभग 7 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। साहिल पाटिल राउंड द विकेट से गेंदबाज है एक बार फिर से तैयार। एक और गेंद आएगी डॉट। लगातार 2 गेंदे डॉट है। एक समय पे ऐसा लगा था कि मुकाबले में वापसी हो चुकी है। अब पिछली कुछ गेंदे आएगी डॉट, तो आने वाली गेंदे बचेगी 10 गेंदे और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। राउंड द विकेट। शॉर्ट पिच ये गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 9 गेंदे, 39, 39 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गावदेवी तुर्बे संघाचा संघनायक उपस्थित आहे, थँक्यू। आणि ह्यातून जिंकणारा संघ सामना लगेच होणार आहे, अजिबात वेळ मिळणार नाही विश्रांतीसाठी, आपल्याला विनंती आम्ही करतोय। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन का यहां से इजाफा होता है। अब हम देख सकते हैं मुकाबले में ऐसे जान निकालने की कोशिश मैदान के अंदर करी जा रही है। तो राज केबल नेट के ओनर रोहन कडू, इनका भी आगमन होता है, उनका भी तहे दिल से हम स्वागत कर दें। रन बने हैं टोटल 43, 43 बने। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है इस ओवर में। चौथा ओवर जारी है मैदान में। राउंड द विकेट। इस बार अच्छा स्ट्रोक है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। इस छक्के के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बनेंगे टोटल 49, 49 रन। जीतने के लिए अभी भी जरूरत है 32 रनों की जरूरत। आने वाली 7 गेंदे और 32 की आवश्यकता। सोचो, प्रवीण पाटिल का बल्ला कुछ देर चलता, अमन पाटिल कुछ देर और रहते, प्रतीक पाटिल कुछ देर और बल्लेबाजी करते, लेकिन क्रिकेट में इसके लिए महत्व नहीं है दोस्तों। हो क्या रहा है ये जानने के लिए सभी दर्शक उत्सुक रहते। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार।
ऊंचाई ज्यादा है इस बार, क्या दूरी भी मिलेगी, पीछे खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज आउट। अब आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 32 की जरूरत है। तो 20 मिनट में आपके कोटे के ओवर पूरे नहीं हुए नावड़े क्रिकेट टीम, तो आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर रहेगा अंतिम ओवर के लिए, ध्यान रखना है। संध्याकाळी ते 7 वाजता इथे आले, रात्रीचे वाजलेत 1 आणि निश्चितच तरी सुद्धा त्यांची उपस्थिती क्रिकेटवरती असणारा प्रचंड प्रेम आहे। निश्चितच त्यांचं सुद्धा देऊया आपण खूप खूप धन्यवाद। जाऊया आपण मैदानावरती। 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 4 क्षेत्ररक्षक 38 च्या बाहेर असतील। चला सामना सुरू करायचा आहे। नावडे संघ इतका आपण खूप वेळ घेताय, 4 षटका फेकण्यासाठी तब्बल तुम्ही 23 मिनिटाचा अवधी घेतला। शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 32 धाव्यांची गरज। सहा मध्ये 32। पहिला चेंडू येईल वाईट। आता 31 धाव्यांची गरज आहे, 31। 31 धावा, 5 षटकार। निहालकडे ती क्षमता आहे, मात्र तसे घडेल का मैदानावरती? शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 31 तेवढ्याच बनवायच्या आहेत। आणखीन एक वाईट। 30 धाव्यांची अजूनही गरज है। 30 रनों की आवश्यकता। 5 छक्के मुकाबला बन जाएगा। 6 गेंदों का खेल है बाकी। हल्की सी उम्मीद की किरण अब भी जग रही है वल्लभ क्रिकेट टीम के खेमे में। 6 गेंदे, 30 रन की है जरूरत। एक और वाइड है, ये तीसरी लगातार वाइड है। खराब गेंदबाजी का यह नजारा है। 29 की जरूरत आने वाली 6 गेंदों में। छह गेंदे जीतने के लिए 29 की आवश्यकता। हम टाइम बचाने की बात कर रहे हैं और यहां पर गेंदबाज ने 3 गेंदे वाइड कर दी। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। 6 गेंदे 29 रन। राउंड द विकेट से यह गेंद आई हवा में तीर की तरह सीधी और बल्लेबाज आउट। 5 गेंदे और जीतने के लिए 29 की है जरूरत। हाचा फटका आपण पाहिला मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे। आता 4 मध्ये बनवायचे आहेत 28 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये। सामना आता मात्र एकतर्फी बनलाय। स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज ज्यांना आपण पाहतोय चेतन पाटील। मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत। 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। इथे हा चेंडू सुद्धा आपण पाहिला। निर्धाव चेंडू जे सांगता झाली, सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय आणि ते संघ वरचढ नावडे संघाला आपण पाहते। तर गावदेवी तुर्बे संघाचा संघनायक
3 चेंडूंची औपचारिकता फक्त बाकी असणार आहे. सरळ बॅटनं फटका खेळलाय, मागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि इथे आपण पाहते धाव मिळणार नाही. अंतिम 2 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. हा फटका सुद्धा आपण पाहिला. इथे एक सिंगल येईल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. सामना पूर्णपणे एकतर्फी. सामन्यामधील मजा निघून गेल्या. 1:10 झाले. सत्र संपण्यासाठी तब्बल आपल्याला लागल्या 28 मिनिटे आणि इथे सामना जिंकलाय नावडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. तर चला नावडे संघाचा संघनायक लगेच आपण यायचंय. तर यश खानवकर तुमच्यासाठी सुद्धा एका विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि क्षितिज म्हात्रे ज्याने 2 षटकार खेचले त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय क्षितिज म्हात्रे.